नाशिकच्या निफाड शहरातून दुःखद माहिती समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं एका 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच धक्क्यानं आईनं प्राण सोडले. मुलानंतर आईचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे निफाड शहरात हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार निफाड शहरात पेठ गल्लीमध्ये सुनील गोळे 46 वर्ष यांचा अपघात झाला होता. ते घराच्या बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. गंभीर दुखापत झाल्यानं सुनील यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात असताना सुनील यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुनील यांच्या मृत्यूची बातमी घरी त्यांच्या आई जिजाबाई गोळे 70 वर्ष यांना समजली. मुलाच्या मृत्यूचा जिजाबाई यांना धक्का बसला. त्यांनाही तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना जिजाबाई यांचाही मृत्यू झाला. सुनील यांच्यानंतर लगेच त्यांच्या आईनी जिजाबाई गोळे यांनी देखील प्राण सोडले. कुटुंबातील दोघांचा लागोपाठ मृत्यू झाल्यानं गोळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निफाड शहरातील अमरधाम येथे गोळे माई लेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील यांच्या वडिलांचं 7 वर्षापूर्वी निधन झाले होते. सुनील यांचे वडील संपत गोळे हे लोकप्रिय पैलवान होते. ते पोलीस विभागामध्ये होते. संपत गोळे हे पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.